पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। आता हे रँडमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। तर आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर खात्यामध्ये तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। राज्यातील 90 लाख रेशनधारकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी एक क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून गहू आणि तांदळासोबत महिन्याला तुम्हाला 3000 रुपये खर्चासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शन देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे। जशा प्रकारे सध्याला गोरगरीब नागरिकांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मोफतपणे दिले जाते। पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना 2000 रुपये मोफतपणे दिले जाते। लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना 1500 रुपये महिन्याला दिले जाते। लाईट बिल येऊ नये म्हणून तुम्हाला सौर ऊर्जा बसवण्यासाठी सोलार पंप सरकार मोफतपणे देत आहे। गोरगरीब नागरिकांना घरे मोफतपणे बांधून देत आहे। तसेच गहू आणि तांदूळ गेल्या 5 वर्षापासून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोफत सरकार देत आहे। अशा प्रकारे अनेक लाभ सरकारपणे तुम्हाला मोफत देत असतं। तशाच प्रकारे या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशनधारकांना गहू आणि तांदळासोबत त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी 3000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेतलेला आहे। अनेक रेशनधारकांच्या तक्रारी येत होत्या की गहू आणि तांदूळ तुम्ही मोफतपणे आम्हाला देता, परंतु आम्हाला खर्चासाठी काहीतरी रेशन कार्डावरती पैसे सुरू करा, पेन्शन सुरू करा। अखेर सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील जवळपास 1,40,00,000 रेशनधारकांना याचा लाभ आता पहिल्या टप्प्यामध्ये दिला जाणार आहे। येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून प्रत्येक रेशनदार कुटुंबांना महिन्याला 3000 रुपये देण्यात येणार आहेत। नागरिकांना गहू आणि तांदूळ जशा प्रकारे तुम्हाला मोफत मिळतं, तशाच प्रकारे आता 3000 रुपये तुम्हाला पेन्शन म्हणून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी घेण्यात आला आहे। अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत हा शासन निर्णय देखील आता काढण्यात आलेला आहे। मग आता हा लाभ कसा घ्यायचा, यासाठी नेमकं प्रोसेस काय आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अन्नधान्यासोबत थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा आदेश GR आता सरकारच्या माध्यमातून काढण्यात आला आहे। महाराष्ट्रातील रेशन कुटुंबांना याचा मोठा फायदा आता होणार आहे। रेशन कार्डावर आता पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। एक अर्ज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचा आहे। नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून हा लाभ या ठिकाणी आता तुम्हाला घेता येणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये एक अर्ज भरून द्यायचा आहे, कारण लिमिटेड अर्ज या ठिकाणी शिल्लक असल्यामुळे पटकन जे रेशनधारक कुटुंब अर्ज भरतील त्याच कुटुंबांना या ठिकाणी हा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये आता देता येणार आहे। जर तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर एक अर्ज भरा आणि नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याला 3000 रुपये पेन्शन नक्की मिळवा। मग आता प्रत्येक रेशनदार कुटुंबांना हाच प्रश्न पडलाय की आता हे पैसे आता या ठिकाणी मिळवण्यासाठी नेमका आम्हाला काय काय प्रोसेस तर या ठिकाणी करावी लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून तुमची पात्रता नेमकं काय काय आता सरकारने ठेवल्या, तुम्हाला कागदपत्र कोणती या ठिकाणी लागणार आहेत, कारण की याचा तुम्हाला अर्ज तातडीने आता भरावा लागणार आहे। अर्ज भरल्याशिवाय बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही आहेत। त्यामुळे अर्ज कसा भरायचा आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आली आहे। जे रेशनधारक व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सविस्तर सर्व माहिती या ठिकाणी मिळून जाईल, कारण यासाठी सरकारच्या माध्यमातून आता अर्ज भरणं प्रक्रिया या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे। त्या अर्जामध्ये आता 5 कागदपत्रांची मागणी सरकारच्या माध्यमातून केल्या। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे, आणि त्याच बँकेच्या पासबुकच्या या ठिकाणी खाते क्रमांक जो देत आहे त्याच खात्यावरती 3000 रुपये आता जमा होणार आहेत। आता तुमच्या बँकेचा खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल तर तो व्यवस्थित अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे। त्यावरतीच हे पैसे सरकारच्या माध्यमातून DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून जवळपास 1,40,00,000 पिवळ्या व केशरी रेशनधारकांना हा लाभ मिळणार आहे।
बघा, जशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती PM किसानचे 2000 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे, तुम्हाला येतोय लाडक्या बहिणीला 1500 रुपये आल्याचा मेसेज येत आहे, नमो शेतकरी योजनेचे पैसे आल्याचा मेसेज येतो, पीक विम्याचे पैसे आल्याचा मेसेज येतो, तशाच प्रकारे तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर गहू तांदळासोबत 3000 रुपये देखील रेशनधारक कुटुंबांना बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। यासाठी अर्ज कोणता भरायचा आहे, कागदपत्रे कोणती या ठिकाणी जोडायची आहेत, कोणत्या नागरिकांना हा लाभ भेटणार, अटी पात्रता सरकारने या ठिकाणी काय काय ठेवलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। जे रेशनधारक व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना व्यवस्थित माहिती मिळून जाणार आहे। अर्ज व्यवस्थित भरायचा आहे, कारण अनेक रेशनधारक काय करतात, अर्धवट व्हिडिओ सोडून जातात, त्यामुळे त्यांनी अर्ज भरता येत नाही आणि अर्ज नाही भरला, बँकेचं पासबुकचं झेरॉक्स नाही जोडून दिलं तर तुम्हाला पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। त्यामुळे आता व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा। राज्यातील जवळपास 1,40,00,000 रेशनधारकांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे तुमची सर्वांचीच आता 1 जानेवारी 2026 पासून लॉटरी लागणार आहे, परंतु नागरिकांनी पटकन अर्ज भरून द्यायचा आहे असं सरकारने सांगितलंय, कारण अर्ज या ठिकाणी लिमिटेड राहिलेत। आता एकाला एक जोडून काही कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत आता जोडावी लागणार आहे। गोरगरीब जनतेला या ठिकाणी सगळ्यात मोठं नवीन वर्षानिमित्त आता या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसांचं गिफ्ट आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सर्वांना सांगण्यात आलं आहे। बघा, यामध्ये प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिमिटेड अर्ज आहेत आणि या अर्जासोबत तुम्हाला 5 कागदपत्र जोडून द्यायचे आहेत। एकाला एक जोडून तुम्हाला कागदपत्र कुठं द्यायचे आहेत, कुठं भरायचे आहेत, तर तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये आता तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे। कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि कागदपत्रे कोणती आहेत आता हे सुद्धा सांगणार आहे, परंतु सरकारने सांगितले या कागदपत्रामधील एक जरी कागदपत्र तुमचं देण्याचं विसरलं तर तुम्हाला या ठिकाणी लाभ अजिबात मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे या ठिकाणी कोण कोण यासाठी पात्र ठरणार आहे या पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे। बघा, सरकारने घेतलेल्या मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशनधारक कुटुंबांना आता हा लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। यामध्ये पहिली पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे। बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेला तुम्हाला रहिवासी दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे। प्रत्येक रेशनधारक कुटुंबांनी काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण तुम्ही अर्ज भरत नाही त्यामुळे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असतो। सर्वांनी आता अर्ज कसा भरायचा बघा। पहिली पात्रता सांगितल्या, तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे आणि रहिवासी दाखला तुमच्याकडे असला पाहिजे, म्हणजेच ज्या गावामध्ये राहता त्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला रहिवासी दाखला त्या ठिकाणी तुम्हाला मिळतोय। त्यानंतर दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे पाहिजे। पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। मग आता हा लाभ मिळण्यासाठी अर्ज कसा भरायचा, कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा, 1 जानेवारी 2026 पासून हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती कशा पद्धतीने येणार आहेत, कोणत्या बँकेचं खातं याला जोडायचं आहे, किती कागदपत्र लागणार आहेत हे तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, परंतु पात्रता या ठिकाणी कोणकोणत्या तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लावण्यात आलेत। पुढची पात्रता काय आहे हे सुद्धा तुम्ही आता समजून घ्यायचं आहे। आता बघा, या ठिकाणी पुढची पात्रता सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या ती म्हणजे वार्षिक उत्पन्न तुम्हाला 3 लाखांपेक्षा आतमध्ये पाहिजे। बघा, तुमच्या रेशन कार्डावरती जो कोणी मेन कुटुंबातील व्यक्ती आहे, म्हणजे एक तर तुमचं या ठिकाणी आता वडील असणार आहेत, वडिलांचं वार्षिक उत्पन्न सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहे। यासाठी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कंपल्सरी केला आहे। उत्पन्नाचा दाखला असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता बघा, 3 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं पाहिजे, त्यामध्ये तुमचं 2.5 लाख उत्पन्न चालेल, 1 लाख चालेल, परंतु तुमचं उत्पन्न 3 लाखांच्या वरती 1 रुपया जर गेला असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज आता करता येणार नाही। लाखांच्या वरती म्हणजे 3 लाखांच्या वरती उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हा लाभ सुरू करण्यात आला आहे, रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ जे नागरिक शेवटपर्यंत बघतील त्यांना अर्ज भरता येणार आहे, कारण अर्ज भरताना तुम्हाला बँकेचं पासबुक त्या ठिकाणी झेरॉक्स द्यावं लागणार आहे आणि बँका यासाठी कोणकोणत्या चालणार आहेत, ठराविकच 10 बँका
तुमचं या ठिकाणी चालणार आहेत. म्हणजे 10 बँकामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे, कागदपत्र कोणती घ्यायची आहेत, अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगितलेली आहे. आता बघा, सरकारने काय सांगितले, तुम्हाला 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढायचा आहे. कुठं काढायचा आहे लक्षात ठेवा, सर्व माहिती सांगत आहे. तुम्हाला ग्रामसेवक तुमच्या गावामध्ये असेल तर त्यांच्याकडे तर जावा, किंवा तुम्ही काय करायचं आहे, तुमचा तलाठी एखादा असेल, तलाठी ऑफिस तलाठी एखादा आला तर तुम्ही थोडेफार इकडं तिकडं या ठिकाणी 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला असलेला काढून घ्यायचा आहे. आता दुसरा नियम या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचा आहे. या नियमामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला डायरेक्ट महिन्याच्या महिन्याला 3,000 रुपये गहू तांदळासोबत या ठिकाणी आता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बघा पुढचं आता नियम कोणता आहे, पास तुम्ही होताय का बघा. आता बघा, सरकारने काय सांगितलंय, या ठिकाणी तुमच्या घरातील रेशन कार्डावरती ज्या ज्या व्यक्तींची नाव आहेत त्यापैकी एक सुद्धा व्यक्ती सरकारी नोकरीला या ठिकाणी नसावा. म्हणजे तुमचा मुलगा पोलीसमध्ये, आर्मीमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या एखाद्या बोर्ड वगैरे या ठिकाणी कामाला जर जात असेल, सरकारी अधिकारी असेल, तर त्यामध्ये जर तुमचा मुलगा असेल तर तुम्हाला लाभ अजिबात मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यानंतर तुमचे आई वडील असतील किंवा सासू-सासरा असतील तर या ठिकाणी सरकारी कोण पेन्शन घेते का बघा, आणि त्यांचं नाव रेशन कार्डावरती आहे का बघा. जर असं असतील तर त्यांना या ठिकाणी अजिबात लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलंय. कारण सरकारने ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी काढल्या. आता यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डावरती 3,000 रुपये घेता येणार आहेत. तुम्ही या ठिकाणी 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक जरी असाल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डावरती 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. मग रेशनधारक बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याचे पैसे येणार आहेत बघा, व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाणार आहे कोणते कागदपत्र लागतील. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी रेशन कार्डावरती पैसे मिळणार आहेत. यासाठी फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 10 बँका या ठिकाणी निवडलेत. या 10 बँकामध्ये ज्या नागरिकांनी खातं उघडलं असेल फक्त त्याच बँकेचं पासबुक तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स म्हणून चालणार आहे. मग त्या 10 बँका कोणत्या आहेत, त्या 10 बँका तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. या 10 बँकामध्ये तुम्ही खातं खोललंय का, सर्वांनी कान देऊन आता इथून पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे. 10 बँकांची नावे तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा, हा लाभ मिळण्यासाठी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका चालणार आहेत. यामध्ये पहिल्या 2 बँका निवडण्यात आलेत, ती म्हणजे इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा. खूप मोठ्या बँका आहेत. यामध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डावरती 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढच्या 2 बँका आहेत, तुमची बँक आहे का नक्की बघा. पुढच्या 2 बँका सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत. त्या बँकेचं नाव आहे, सगळ्यात मोठ्या बँका आहेत. त्या बँकांचं आतापर्यंत करोडो लोकांनी खातं या ठिकाणी उघडल्याचं पाहायला मिळतंय. जुन्या बँका आहेत. त्या बँकाचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन बँक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 3 बँका या ठिकाणी निवडण्यात आलेत. त्यामध्ये तुम्ही खातं नक्की खोललेलं असणार आहे. त्या म्हणजे HDFC, ICICI, कोटक महिंद्रा बँक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक. या छोट्या सुद्धा बँका या ठिकाणी सरकारने आता खेडेगावात जास्त असल्यामुळे त्यांना देण्याचा निर्णय झाला आहे. परंतु यामध्ये पण तुमचं खातं नसेल तर तुम्हाला अजून पण पुढच्या बँका सांगितलेत, ते म्हणजे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस. या बँकामध्ये जर तुमचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला याचं एक झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे. कशा पद्धतीने तुम्हाला लाभ मिळायचा आहे, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला 3 लाखांच्या वरती गेलेला नसला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे हे तुम्हाला लगेच आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा, यासाठी प्रोसेस पुढची काय आहे बघा. या ठिकाणी आता या ठिकाणी लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2026 पासून या 14 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा. 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निवड करण्यात आल्या. या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या असेल, लाडक्या बहिणींची संख्या असेल, ज्येष्ठ नागरिकांची संख्या असेल, एकदम गोरगरीब आहे. आणि गोरगरीब असल्यामुळे या नागरिकांना त्यांच्या खर्चा पाण्यासाठी
पैसे सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी 4,500 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत आणि 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 जिल्हे तर सांगणार आहे, परंतु 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा। पहिल्यांदा ही कागदपत्र 5 लक्षात ठेवा। पहिलं कागदपत्र 7/12 उतारा, तुमची जमीन जास्त आहे का हे सरकारने आता चेक करणार आहे। दुसरं कागदपत्र सांगितलंय पासपोर्ट साईजचे 2 फोटो। तिसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, बँका ज्या सांगितल्या त्या बँकेच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स व्यवस्थित तुम्ही काढून घ्यायचं आहे, त्यामध्ये IFSC कोड आणि खाते क्रमांक व्यवस्थित दिसला पाहिजे। त्यानंतर आता पुढचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं सांगितलंय ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांच्या आतमध्ये, म्हणजे 3 लाखांच्या आतमध्ये चालतंय, परंतु 2.5 लाख असला तर एकदम भारी होईल। तर या 14 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला नागरिकांनी अर्ज भरायचा आहे। तुम्हाला कोणकोणत्या या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी समोर आल्या ते 14 जिल्हे पटकन तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर अर्ज कसा भरायचा ते सांगतो। इथून पुढे सर्वांनी 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा। आता बघा या ठिकाणी जिल्ह्यांची नावे छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा। आता या जिल्ह्यातील जे नागरिक पिवळं व केशरी रेशन कार्ड असतील त्यांनी काय करायचं आहे, सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026ला या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये रेशन तुमचं दुकान आहे त्यामध्ये तुम्हाला अर्ज भरता येणार आहे। तो अर्ज कधी भरता येणार आहे तर 1 जानेवारी 2026 म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकार तुम्हाला GR काढणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पेन्शन या जिल्ह्यामध्ये आता गोरगरीब नागरिकांना देण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे आता या जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक माहितीसाठी रेशनधारक दुकानामध्ये चौकशी करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।